नमस्कार. गीताज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत दह्यातील शेवग्याच्या शेंगा. खायला अगदी चटपटीत, तोंडाला पाणी आणणाऱ्या शेवग्याच्या शेंगा. झटपट आणि चवदार. चला मग यासाठी लागणारं साहित्य बघूया. येथे मी घेतलेले आहेत 3 लाल मिरची, हिरव्या मिरच्या, जिरे, लाल तिखट, हळद, मोहरी, मीठ, कढीपत्ता, लसूण, कोथिंबीर, 2 चमचे बेसन पीठ. 2 शेवग्याच्या शेंगा कट करून घेतलेल्या आहेत. तेल, दही. सर्वप्रथम आपण शेवग्याच्या शेंगा शिजवून घेणार आहोत. त्यासाठी थोडंसं तेल मी इथे घेतलं आहे. त्यात मोहरी, जिरे, चिमूटभर हळद आणि कट केलेल्या शेवग्याच्या शेंगा यात टाकल्या आहेत. व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. अगदी थोडंसं मीठ यात घालूया, म्हणजे शेवगा लवकर नरम होतील. जवळपास अर्धा ग्लास मी यात पाणी घातलं आहे. झाकण ठेवून देऊया. शेवगाच्या शेंगा शिजेपर्यंत आपण येथे मिश्रण तयार करून घेऊया. त्यात सर्वप्रथम दही, दोन चमचे बेसन पीठ, थोडीशी हळद. हे सर्व साहित्य रईच्या मदतीने मी एकत्र करत आहे. एक ग्लास मी येथे पाणी घातलं आहे. जवळपास 3 जणांना पुरेसे होईल एवढी येथे मी दह्यातील शेंगा बनवत आहे. तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. वाटण्यासाठी लसूण, शेंगदाणे, हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर मिक्सरमध्ये आपण बारीक करून घेणार आहोत. शेवग्याच्या शेंगा शिजल्या आहे का बघून घेऊयात. अजून यात थोडं पाणी आहे. 5 मिनिटं आपण याला पुन्हा झाकून ठेवणार आहोत. तोपर्यंत आपण आपली कढी बनवून घेऊया. वाटलेलं वाटण आपण यात घालूया. व्यवस्थित याला परतून घ्यायचं आहे. तेल सुटेपर्यंत आपण याला परतणार आहोत. बऱ्यापैकी आपलं आता वाटण व्यवस्थित भाजलं गेलं आहे, परतून झालेलं आहे. वाटणाने आपलं तेलही सोडलेलं आहे. यात आपण दह्याचं बनवलेलं मिश्रण टाकूया. व्यवस्थित मिक्स करून घेऊया. चवीनुसार मीठ यात घालूया. याला उकळी येईपर्यंत आपण शेवगा बघूया. शेवगा बऱ्यापैकी नरम झालेला आहे, शिजलेला आहे. एक शेवग्याची शेंग आपण दाबून बघूया. अगदी व्यवस्थित आपली शेवगा शिजलेली आहे. इथे आपण गॅस बंद करून घेणार आहोत. कढीलाही एकदम व्यवस्थित उकळी आपली आलेली आहे.
यात आपण शिजलेला शेवगा टाकणार आहोत. कढी एकदमच पातळ नाही करायची आहे किंवा मग एकदमही आपण घट्ट होऊ देणार नाही आहे, कारण की थंड झाल्यावर याला घट्टपणा येणार आहे. येथे दिसते त्याप्रमाणे आपण याची कन्सिस्टन्सी ठेवणार आहोत. शेवगा व्यवस्थित मिक्स करून घेऊया. शेवगा आपली शिजलेली, त्यामुळे एक उकळी येऊ देणार आहोत. या प्रकारे घट्ट झाली की गॅस बंद करणार आहोत. तडका देण्यासाठी मी पॅनमध्ये थोडंसं तेल घेतलं आहे. तेल गरम झालंय. मोहरी तडतडून घेऊ. जिरे टाकूया. कढीपत्ता, लाल मिरच्या. व्यवस्थित हे तडका मिश्रण मिक्स करून घेऊया. आता येथे गॅस बंद करून द्यायचा आहे. गॅस बंद केल्यानंतरच आपण लाल तिखट घालणार आहोत. यामुळे लाल तिखट जळणार नाही. कढईमध्ये आपण तडका टाकलेला आहे. अगदी चटपटीत अशी आपली दह्यातील शेवगा तयार आहे. पोळीबरोबर, भाताबरोबर तुमच्या आवडीनुसार तुम्ही खाऊ शकतात. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.